श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हरतालिका तृतीया कधी आहे? तिथी, शुभमुहूर्त, पूजेची मांडणी आणि आरती, कथा, सर्व माहिती आज आपण या डेस्क मराठी भक्तिमय युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, हरतालिका तृतीया कधी आहे आणि व्रताची पूजेची मांडणी कशी करायची, तिथी, शुभमुहूर्त आणि पूजा विधीसह सर्व माहिती आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये हरतालिका तृतीया व्रत अतिशय महत्त्वपूर्ण हे समजलं जातं. विवाहित महिला आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अविवाहित मुली ज्या आहेत त्या आपल्याला इच्छित वर मिळावा, पती मिळावा म्हणून हरतालिकेचं व्रत करतात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका जे व्रत आहे ते केलं जातं. आता यंदा 2025 मध्ये हरतालिका व्रत कधी आहे, शुभ मुहूर्त, तिथी, आरती, पूजाविधी आणि पौराणिक कथा याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. हरतालिका तृतीया व्रताची तारीख आणि वार 26 ऑगस्ट 2025 आणि मंगळवार. हरतालिका तृतीया तिथी प्रारंभ 12:35 हरतालिका तिथी समाप्ती 26 ऑगस्ट दुपारी 1:54 हरतालिका तृतीया पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी पहाटे 5:56 पासून तर सकाळी 8:31 पर्यंत पूजनाचा शुभ मुहूर्त असणार आहे आणि यानुसार जवळपास 2.5 तास पूजनासाठी भेटणार आहेत. आता हरतालिका या शब्दाचा जर अर्थ पाहायचा म्हटलं, हरिता म्हणजे अरण्य आणि आलिका म्हणजे सखी. पार्वतीने आपल्या सखीला अरण्यात नेऊन हे व्रत केलं म्हणून या व्रतास श्री हरतालिका व्रत असं म्हटलं जातं. आता हरतालिका तृतीया पूजनाचे साहित्य जे आहेत ते आपण पाहूया. हरतालिकेच्या मूर्ती 2 आणि शिवलिंग, पाण्याने भरलेला तांब्या, तामण, पळी आणि भांड, पूजेच्या ताटात गंध, अक्षदा, फुले, 12 विड्यांची पाने आणि 10 सुपाऱ्या, दही, दूध, तूप, मध, साखर आणि गूळ, बेल, दुर्वा, तुळस, जानवे, कापसाची वस्त्रे, अगरबत्ती, कापूर आणि निरांजन. त्याच्यानंतर कारवाती, हळदी कुंकू, अत्तर, काजळ, हिरव्या बांगड्या, शेंदूर, करडा कंगवा, मणी, मंगळसूत्र आणि पूजेतील पत्री, शहाळे, केळी, 5 प्रकारची फळे, 2 श्रीफळे आणि 1 भांडे भरून वाळू शक्य असल्यास. आता हरतालिका पूजेसाठी लागणारी फुलं कोणत्या प्रकारची आहेत आणि पानं कोणत्या प्रकारची आहेत? अशोकाची पानं, दुर्वांकुर पत्रे, आवळीची पानं, कण्हेरीची पानं, कंदबाची पानं, ब्राह्मीची पानं, आघाड्याची पानं, धोत्र्याची पानं, सर्व प्रकारची पानं, बेलाची पानं. हरतालिका तृतीयेच्या पूजेसाठी लागणारी पत्री: चाफ्याची फुले, कण्हेरीची फुले, केवड्याची फुले, बकुळीची फुले, धोत्र्याची फुले, कमळाची फुले, जास्वंदीची फुले, शेवंतीची फुले, मोगऱ्याची फुले, अशोकाची फुले. आता हरतालिका तृतीयेच्या पूजेची जी मांडणी आहे ती कशी करायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहूया. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करून, कमेंट करून, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्णारी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.